हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत लर्नमेट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण इयत्ता 10वी मराठी माध्यम विषय इंग्रजी युनिट 1.2 ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड याचा चिटचॅट म्हणजेच वॉर्मिंग अपचा भाग पाहणार आहोत. तर एन्काउंटर याचा अर्थ चकमक, संघर्ष किंवा अनपेक्षित भेट, आणि एका खास प्रकारची एक अनपेक्षित भेट आज आपण पाहणार आहोत. तर वॉर्मिंग अपमध्ये तुम्हाला एक चित्र दिसते बघा. एक मुलगी पुराच्या पाण्यामध्ये एका कुत्र्याच्या पिल्लाला एका छोट्याशा टबमध्ये आपल्या डोक्यावरती कॅरी केले तिनं. तर याच्यावर आधारित, या पिक्चरवर आधारित आपल्याला एक 4 प्रश्न त्यांनी विचारलेत, त्याची उत्तर आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे, व्हॉट डू यू सी इन द पिक्चर? तुम्हाला या चित्रात काय दिसतं? तर अ गर्ल इज वॉकिंग थ्रू फ्लड वॉटर विथ अ पपी, म्हणजे एक मुलगी पुराच्या पाण्यातून कुत्र्याच्या पिल्लाला घेऊन चालतेली दिसते आपल्याला. यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द गर्ल ट्राईंग टू डू अँड वाय? द गर्ल इज ट्राईंग टू कॅरी द पपी टू अ सेफ प्लेस, म्हणजे ती मुलगी त्या कुत्र्याच्या पिल्लाला एका सुरक्षित जागी नेऊ इच्छित आहे, बिकॉज शी वॉन्ट्स टू सेव्ह इट फ्रॉम द फ्लड वॉटर, कारण तिला त्या पुराच्या पाण्यापासून त्या पिल्लाला वाचवायचं आहे. त्यानंतर तिसरा क्वेश्चन बघा, इफ यू वेअर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल, तुम्ही जर त्या मुलीच्या जागी असता, व्हॉट वूड यू डू? तुम्ही काय केलं असतं? इफ आय वेअर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल, जर मी त्या मुलीच्या जागी असतो किंवा असते, आय वूड डू द सेम थिंग, मी सुद्धा तीच गोष्ट केली असती. आय वूड सेव्ह द पपी अँड टेक इट टू अ सेफ प्लेस, मी त्या पिल्लाचा जीव वाचवला असता आणि त्याला एका सुरक्षित स्थळी घेऊन गेलो असतो किंवा असते. डू यू थिंक शी विल सक्सीड? तुम्हाला वाटतं का ती यशस्वी होईल? येस, आय थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन, मला वाटतं ती यशस्वी होईल या गोष्टीत, बिकॉज शी इज ब्रेव्ह अँड डिटरमाइंड टू सेव्ह द पपी, कारण ती शूर वाटते आणि तिचं ध्येय निश्चित आहे की त्या पिल्लाला तिला वाचवायचं आहे. यानंतर बघा, 4 चित्र दिलेले आहेत तुम्हाला आणि मॅच द फॉलोइंग केल्यासारखं करायचं आहे. तर त्याच्यामध्ये पहिला आहे आवर लक्झरियस बंगलोज, त्यानंतर माय फेवरेट पास टाईम, वॉट अ कमोशन आणि एन्ग्रॉस्ड इन माय बुक. तर याची उत्तरं बघा. आवर लक्झरियस बंगलोज आहे, त्याचं उत्तर सीमध्ये दिसतंय, म्हणजे सीचं चित्र आहे तिथे तुम्हाला बंगलो दिसतोय. फेवरेट पास टाईम म्हणजे आवडता विरंगुळा, तर पुस्तक वाचन हे तुम्हाला एमध्ये दिसतंय, म्हणजे पुस्तकं दिसत आहेत भरपूर चित्र. आणि वॉट अ कमोशन, कमोशन म्हणजे गोंधळ गोंगाट, तर वरील डी चित्रात उजव्या बाजूचं डी चित्र आहे त्याच्यामध्ये गोंगाट दिसतोय बघा, पुस्तकात डिस्टर्बन्स येतो वाचताना. आणि शेवटचं आहे एन्ग्रॉस्ड इन माय बुक, म्हणजे माझ्या पुस्तक वाचण्यात मी गुंग होतो, हे चित्र बी आहे. तर इथे तुम्हाला मॅच द फॉलोइंग मी दिलेलं आहे. अशा प्रकारे आपला चिटचॅट पूर्ण होतो आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलशी कनेक्टेड राहा. धन्यवाद.